काहीही पत्र पत्र भावना ह्याची किंमतच राहिलेली नाही निवडणूक आयोगाकडे. निवडणूक आयोग हे कठपुतलीसारखं वागतंय. त्यांना जे करायचं तेच करतायत. निवडणूक आयोगाने केलेलं जे वॉर्ड रचना आहे ही मुळातच बेकायदेशीर आहे. त्यांना वॉर्ड रचना करण्याचा अधिकारच नव्हता. राज्य शासनालाही नव्हता, निवडणूक आयोगालाही नव्हता आणि ठाणे महानगरपालिकेलाही नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 मध्ये मार्च का मे मध्ये दिलेल्या निर्णयानुसार त्याच्या अगोदरचे जी वॉर्ड रचना आहे ती गृहीत धरून तुम्ही पुढे चला आणि निवडणुका घ्या असं सांगितलेलं आहे. तो आदेश कुठेही न दर्शवता, तो आदेश कुठेही न दाखवता, तो निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी न करता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देऊन त्यांनी वॉर्ड रचना केली. सर्वोच्च न्यायालयालाही बाजूला काढणारं निवडणूक आयोग आहे. काय करणार तुम्ही?